सत्संगतीचे दोन प्रकार. सत्संगती अति अपूर्व काम करणारी आहे. संतांची संगत दोन प्रकारे होऊ शकते. एक संतांच्या देहाची, दुसरी संतांनी सांगितलेलं साधन करत राहण्याची. यांपैकी पहिली म्हणजे संताच्या देहाची संगती लाभणं फार कठीण आणि दुर्मिळ. कारण संत जरी खरा असला तरी त्याला ओळखणं कठीण असतं आणि पुष्कळदा त्याच्या बाह्य वागणुकीवरून मनात विकल्प येण्याचा संभव असतो. आणि एखाद्या भोंदूशीच गाठ पडली तर त्याच्या संगतीपासून नुकसान हे ठरलेलंच. म्हणून पहिला म्हणजे संताच्या देहाच्या संगतीचा मार्ग हा पुष्कळदा धोक्याचा ठरण्याचा संभव असतो. दुसऱ्या मार्गाने जाण्यात म्हणजे त्याने सांगितलेले साधन करण्यात धोका नसतो. कारण खरा संत काय किंवा भोंदू साधू काय, कोणीही झाला तरी तो दुसऱ्याला सांगताना खरं आणि बरोबर असेल तेच सांगेल. तो भोंदू असला तरी आपला भोंदूपणा लपविण्याकरता जे बरोबर असेल तेच सांगणं त्याला जरूर असतं. साधकाने शुद्ध भावनेने ते साधन केलं की सत्संगतीचा फायदा मिळून त्याचं काम होतं. खऱ्या संताच्या देहाच्या संगतीचा लाभ जर दैववशात प्राप्त झाला तर मात्र काम बेमालूम होतं. ज्या वाहनाचा आपण आश्रय करतो त्या वाहनाचा वेग हा आपला वेग होतो. फक्त त्या वाहनात निश्चल बसून राहणं एवढंच आपलं काम असतं. तसं आपण खऱ्या संताजवळ नुसतं पडून राहावं. संताच्या संगतीत आपली कृती अशी काहीच नसते, नुसतं अस्तित्व असतं. त्यामुळे अहंकाराला वाव न राहून वासनेचा क्षय व्हायला फार मदत होते. तुकाराम महाराजांनी देवाजवळ धनसंपदा मागितली नाही, मुक्ती देखील नको असे म्हटले, फक्त संत संगती दे असे म्हटले. संत संघाने नाम घेण्याची बुद्धी येते. बुद्धीची स्थिरता ठेवणं हे फक्त नामानेच साधेल. नाम जरूर तेवढं ठेवतं आणि बाकीचं नष्ट करून टाकतं. पण अनन्य भावानं नाम घ्यावं. नाम घेता घेता बुद्धीला स्थिरता येते आणि मग मनात विकल्प न येता संतांच्या देहाच्या संगतीचा खरा फायदा घेता येतो. सत्संगतीत कष्टाशिवाय ईश्वर प्राप्ती होते. संत संगतीत साधनं आपोआप होत असतात. त्यांच्या पूजनाबरोबर पूजन, भजनाबरोबर भजन, श्रवणाबरोबर श्रवण, स्मरणाबरोबर स्मरण आपोआप होतं. सत्संगतीत स्वतःची विस्मृती होते आणि नामस्मरण घडतं. म्हणून प्रयत्नाने संत संगती करावी. तिथे प्रारब्ध आणू नये. सत्संगतीत राहून नाम घेतलं तर देहबुद्धीच्या कोंडीतून बाहेर पडता येतं. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.